यवतमाल स्थानीय अपराध शाखा ने 2 अलग अलग कार्रवाई में 6 बंदूकें, 350 जिंदा कारतूस और बुलेट प्रूफ जैकेट के साथ तलवारें जब्त की। यवतमाल के दारदा नगर के रणवीर वर्मा पंडरकवड़ा रोड से हथियार और कारतूस से भरा एक चमड़े का बक्सा लेकर जा रहे थे, जिसमें विभिन्न प्रकार के 350 जिंदा कारतूस, एक तेज तलवार, बुलेट प्रूफ जैकेट और अन्य सामग्री थी। पुलिस ने कुल 7,78,500 रुपए का माल जब्त किया। उससे अवैध रूप से माल खरीदने के आरोप में कामरान अहमद नईम अहमद निवासी देहरादून उत्तराखंड भारत को गिरफ्तार किया गया। पूर्वी दिल्ली और अन्य जगहों पर अवैध हथियार और ड्रग्स के मामले में अपराधी कामरान अहमद के खिलाफ मामला दर्ज किया गया। सुनवाई के दौरान मोहम्मद अशरफ मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया को मासूम बच्चों की हत्या करने के इरादे से अवैध रूप से पंप एक्शन गन लेकर घूमते पाया गया। पुलिस ने एक 4 पहिया वाहन, एक टाटा जेस्ट वाहन, एक पंप गन और 5 जिंदा ताश के पत्ते जब्त किए, जिनकी कीमत 4,30,000 रुपए है। यह कार्रवाई एलसीबी प्रमुख सतीश चावरे के नेतृत्व में पुलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पुलिस अधीक्षक पीयूष जगताप, एपीआई संतोष मनवर, नीलेश राठौर, त्रितुराज मेदवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घूगे और आकाश सहारे के मार्गदर्शन में की गई। त्यासाठी मी सर्वांना बोलवलेलं आहे। त्याच्यामधून आपण रणवीर वर्मा म्हणून एक नागरिक आहे। आपण सर्च करताना त्यांच्या गाडीमधून टोटल 4 वेपन मिळालेला आहे। एक .22 रायफल आहे आणि एक एअरगन, एक शॉटगन आणि एक रिव्हॉल्वर, अशा 4 वेपन्स म्हणजे गन्स मिळालेले आहे आणि त्याच्यासोबत 350 राउंड्स पण मिळालेले आहे आणि सोबत एक बुलेट प्रूफ जॅकेट आणि बाकी चाकू, ॲरोज असा भरपूर मिळालेला आहे। त्यांच्यावर आपण काल औदुतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे आणि त्यांचा PCR पण आला 3 दिवसासाठी भेटलेला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला इंट्रॅगेशनमध्ये अशा माहिती मिळाली की इंटरस्टेट कनेक्शन पण आहे एक दुसऱ्या राज्याचा। आता मी पूर्ण डिस्क्लोज करणार नाही कारण की आपलं त्याच्यावर आपण काम चालू आहे। तर दुसऱ्या राज्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आपली टीम पण ऑलरेडी निघून गेलेली आहे, त्याच्यावर आपलं काम चालू आहे। दुसरा एक आरोपी आहे असलम मलनस उर्फ बाया, म्हणजे त्यांना मलनस म्हणून सांगतात। यांच्याकडून पण यांच्या गरजेमध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली म्हणून आपण केले। त्यांच्याकडून एक पंप ॲक्शन गन आणि 5 राउंड्स मिळालेले आहे। त्यांना पण अटक केलेली आहे। त्यांना पण आपल्याला 3 दिवसाचा PCR मिळाला आहे। यांच्या रिलेटेड पण अजून आपल्याकडे काही वेपन्स रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, त्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपलं काम चालू आहे। आणि मी तुमच्या सर्वांच्या मार्फतीने सर्वांना नागरिकांना पण विनंती करतो